नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर कशा आहात? मस्तच असताल अशा आशा करते. तर हिदा घेतला आहे मी मटण फ्राय करून. तर बघू शकता मी त्यात सगळे मसाले टाकून दही टाकून हे करायला ठेवलं होतं, मॅगिनेट करायला ठेवलं होतं. आणि हिदा भरपूर असा कांदा कापून घेतला होता, कारण बिर्याणीला वरून टाकण्यासाठी कांदा लागत असतो. त्यामुळे मग मी इथं एवढा कांदा कापून तळसून घेतला आहे. तर इथं बघू शकता आपलं अर्धा तास मी चिकन मॅग्नेट करायला ठेवलं होतं आणि तांदूळ पण अर्धा तास ते पाऊण तास भिजायला घातले होते, कारण फुगतात आणि थोडेच शिजावं लागतात. त्यामुळे मी भिजायला घातले होते. इथं बघू शकता मस्त असा कांदा तळसत होता आणि मी काढले आहेत खडे मसाले. तर टेस्ट भारी लागते, त्यामुळे मी खडे मसाले घेतलेत आणि टोमॅटो पण टाकला आहे थोडासा. कोथिंबीर निवडाय घेतली होती. तर कुणी केली आखाड पार्टी नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण आहे आता आखाडाचा महिना संपत आला आहे. त्यामुळे आणि काल सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वजणांनी एन्जॉय म्हणून. तर इथं बघू शकता आपली भाजीही झाली आणि इथं राईस शिजवून घेतला आहे आणि किती मस्त असं सुंदर पांढरा शुभ्र दिसतात. त्यातही मी थोडेसे खडे मसाले टाकले होते आणि मग ते हे केलं ते. आणि त्यातून आता मी इथं पीठ मळून घेतलं आहे थोडंसं, की म्हटलं चला त्याला उरवून जे लावायचं असतं त्यासाठी, कारण आपण दम बिर्याणी करतो आहे ते दम देण्यासाठी तो गव्हाचं पिठाचं हे करून लावावं लागतं. तर इथं मस्त असं मी आता थर देत आहे आणि त्याच्यात कांदा टाकून थर देते. आणि त्याच्यात मी कलर पण टाकला, कारण रुद्राणीला ते आवडत नाही की डायरेक्ट केलेले, तिला दम बिर्याणी आवडते. त्यामुळे त्याच्यासाठी खास दम बिर्याणी केली ते, कारण एकदा केली ते डायरेक्ट केली ते तिने खाल्ली नाही. त्यामुळे म्हटलं लेकरांनी नाही खाल्ले तर आपण खाऊन काय उपयोग, म्हणून मग मी दम बिर्याणीची हे केली. कारण मला नाही आवडत पण तिला आवडते आणि आपल्यापेक्षा मुलांची जास्त आवड महत्त्वाची असते. तर मी इथं घेतलं आहे मटण टाकून सगळं आणि कोथिंबीर पण होती. इथं मी कलर काढून घेतला होता. मी आणलेला होता कलर आणलेला होता सांबारसाठी वगैरे टाकण्यासाठी, बिर्याणीसाठी. तर मी तो कलर टाकून घेतला आहे आणि बाकीचं सगळं भात टाकून बिर्याणी भाजी टाकली. आणि भाजी टाकल्याच्यानंतर कांदा थोडासा हे केला आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल मस्त अशी लांबून भाजी दिसते, तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि असं होतं की आवडीचा पदार्थ एकदा जर घेतला करायला तर तो कधी शिजन आणि कधी खाऊन बघन असं होतं. तर मग माझ्या बाबतीत तेच आहे, मला जास्त आवडतं चिकन वगैरे. त्यामुळं मला असं झालं की मी कधी खाईन आणि कधी याला हे करून देईन. तर मी पूर्ण टाकून घेतला आणि वर मग कलर टाकला.